नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचन मध्ये. आज आपण बनवणार आहे विंटर स्पेशल लंच. चला तर मग सुरुवात करूया. चला मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलंय. तर बघा इथे मी आलू मटरचं कालवण्यासाठी बघा इथे वाटाणे घेतले, मटार घेतलेत आणि बटाटा घेतलाय आणि स्वच्छ धुवून घेतलंय आणि पाण्यामध्ये ठेवलंय. आणि थंडीच्या दिवसात ना त्या वाटाण्याला खूप गोड चव असते आणि कवळे पण असतात. आणि वाटण्यासाठी मी काय काय घेतलंय बघा इथे खोबरं, लसूण, अद्रक, हळद आणि जिरे आणि कोथिंबीर. बस आता अगोदर आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. आणि आज मी शेपूची भाजी पण बनवणार आहे. तर शेपूची भाजी घेतली 2 पेंड्या, मटकीची डाळ आणि फोडणीसाठी मी काय काय घेतलंय ते मी तुम्हाला सांगते. हे बघा हे आलू मटरच्या कालवणासाठी मी एक कांदा मोठा चिरून घेतलाय, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही भाजीसाठी लसूण आणि मिरची. चला तर मग आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर मी कढई गरम करायला ठेवते आणि मी सगळ्यात अगोदर भाजी बनवून घेते. भाजी शिजूस्तोवर आपण हे वाटण वगैरे तयार करूया. मग चला कढई गरम झाली, मी त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल ओतते. तेल गरम झाले त्याच्यामध्ये अगोदर आपण टाकूया मिरची आणि हा चेचून घेतलेला लसूण. आता दोन्ही छान भाजून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. हे छान भाजून घेऊया. भाजून झालेले आहे कांदा आणि लसूण आणि मिरची. आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकायची आहे. ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला टाकायची आहे भिजवून घेतलेली मटकीची डाळ. आता हे हलवून घेऊया. आता भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही, भाजीचं पाणी सुटतं आणि भाजी आपली शिजते त्याच पाण्यामध्ये. आता आपण झाकण मारूया आणि भाजी शिजवून घेऊया 5 ते 7 मिनिटं. भाजीवर झाकण मारते आणि गॅस एकदम कमी करायचा आणि भाजी शिजते ना तोपर्यंत आता इकडे आपण वाटण तयार करून घेऊया. आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे खोबरं आहे ना ते टाकू याच्यामध्ये. आणि खोबरं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बारीक तुकडं करून घेतलेलं आहे. हे बघा अद्रक आणि लसूण, हळद आणि जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि हे आपण बारीक पेस्ट करून घेऊया. तर बघा मस्त मी बारीक पेस्ट करून घेतली. आता आपण आलू मटरचं कालवण बनवूया माझ्या पद्धतीमध्ये. चला तर बघा भाजी मी इकडे दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवली. आता आपण इकडे कालवण बनवून घेऊया. आता कढई गरम झाली, कढईमध्ये आपण 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे. 2 आणि अर्धा चमचा मी टाकले तेल. हे जास्त पण तेलकट ना आवडत नाही माझ्या घरात कोणालाच. खोबऱ्याचं पण तेल ना सुटतं म्हणून आपण तेल कमीच टाकायचं. खूप तेल तेल असं वरती येतं आणि मग तेलकट खावं वाटत नाही. तर माझ्या घरात जसे मी तुम्हाला बनवते ना जेवण, आज मी त्या पद्धतीत तुम्हाला आज मी रेसिपी दाखवते. आणि खास कर थंडीच्या दिवसात मी आलू मटरचा रस्सा बनवते, खूप वेळा बनवते माझ्या घरात. तेल गरम झालंय त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. आता कांदा आपण ना चांगला लाल होईस्तोवर भाजूया. बघा कांदा छान भाजून झालाय. आता आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आणि टोमॅटो पण तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया. तर बघा एक मी विसरले तुम्हाला सांगायचं. हे जे आहे ना आपण फोडणी देण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे मटार आणि बटाटा आहे ना तो छान तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर मी आता बघा दुसरी कढई ठेवलेली आहे आणि मी छान इथे तळून घेते. हे बघा मी आता दुसरी कढई घेतली भाजायला. वाटाणे आणि बटाटा पण छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल. आपण भाजून घेणार आहे म्हणजे आपला वाटाणा आणि बटाटा थोडा सॉफ्ट झाला पाहिजे. तर आपण बघा छान भाजून घेतलेला आहे. आता मी हे काढून घेते. वाटाणा आणि बटाटा मी छान भाजला आणि काढून घेतला. आता आपण कंटिन्यू करूया आपली रेसिपी. वाटाणा आणि बटाटा आपण का तळून घ्यायचा आहे, कारण की तो थोडेसे कच्चापणा असतो ना वाटाण्याला आणि बटाट्याला. आणि भाजून घेतला ना ते छान सॉफ्ट पण होतं आणि त्याचा कच्चापणा पण निघून जातो. चला आता आपण आपली रेसिपी कंटिन्यू करूया. आता बघा इथे टोमॅटो पण छान तळलेला आहे तेलामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे,
हे जे खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ना, ते आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि छान तेल सुटूस तोपर्यंत आपण भाजून घेणार आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आपला मसाला पण पटकन भाजतो. तर बघा, हा मसाला आहे ना, आपल्याला तेल सुटूस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर. बघा, मसाला आपला छान भाजलेला आहे आणि बघा तेल पण सुटायला लागलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, भाजून घेतलेलं वाटाणा आणि बटाटा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे सगळं आपण मिक्स करणार आहे. छान आपण आता 1 मिनिटभर छान परतून घेऊया त्या मसाल्यामध्ये. आता आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये घाटी मसाला. हा मसाला मी घरातच बनवते आणि ह्या मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि सगळे प्रकारचे गरम मसाले जातात. तर आता हा मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे. बाकी कोणतेही मसाले मी याच्यामध्ये टाकणार नाही. तरी देखील खूप छान होता आलू मटरचा रस्सा. चला आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हा घाटी मसाला. तर काय काय लोक ना खूप याच्यामध्ये मसाले वापरतात, जसं की जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि काश्मीरी लाल पावडर, असे बरेच प्रकारचे मसाले टाकतात आलू मटर मध्ये. त्याच्यामुळे काय होतं की खूप जळजळ होतं, नंतर त्रास होतो आपल्याला खाल्ल्यानंतर. तर तुम्ही अशा पद्धतीत बनवचाल ना तर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. चला, तर आता मी याच्यामध्ये 2 चम्मच चटणी टाकली आहे. हे बघा, 2 ते 3 चम्मच मी त्याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे. आता चटणी टाकल्यानंतर आपण चटणी आहे ना, ही तेलामध्ये 1 मिनिटभर छान परतून घेऊया. काय असतं ना, जेवढं आपण कमी मसाल्याचं जेवण जेवू ना, तेवढंच आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि पौष्टिक असतं. तर बघा, चटणी पण आपली छान तळून झालेली आहे मसाल्यामध्ये तुमच्याशी बोलत बोलत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पाणी आणि हेच वाटणाचं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबात पाणी टाका, जेवढं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे असेल तेवढं. आता माझ्या घरात थोडंसं पातळच आवडतं सर्वांना. ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जितकं घट पातळ हवं असेल तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आणखीन थोडंसं मी पाणी ओतते, म्हणजे आपल्याला तो बटाटा आणि वाटाणा शिजवून घ्यायचा आहे. तर आपण तळून घेतल्यामुळे ना ते लगेच शिजतो वाटाणा आणि बटाटा. एक 10 मिनिटं तरी लागेलच बटाटा शिजतोपर्यंत. आता हे छान आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल ना याच्यामध्ये पाणी जास्त झालंय, तर तुम्ही आणखीन थोडंसं जास्त शिजवून घ्या आणि पाणी छान आटवून घ्या. तर बघा, आपली भाजी पण छान शिजलेली आहे आणि मध्ये आधी ना मी 2-3 वेळा हलवून घेतलेली. तुम्ही पण हलवून घ्या मध्ये आधी. आता मी गॅस बंद करते. तर बघा, बघूया आपण आता बटाटा शिजलाय का. आणि बटाटा बघा किती मस्त शिजलाय, लगेच तुटतोय. आणि आता आपण ह्याच्यावर टाकूया भरपूर अशी कोथिंबीर. आता आपण गॅस करूया बंद आणि गरमागरम आता मस्त आता जेवायला बसायचं. झालं या वाटाणा आलू मटरचा रस्सा बघा किती मस्त झालाय ना. जास्त घट्ट ना जास्त पातळ, एकदम असा दरदरा. म्हणजे आमच्या घरात आम्ही अशा कालवणाला ओढून खायचं कालवण बोलतो. किती छान दिसतंय. हा हा, चला आता आपण मस्तपैकी सर्व करूया. तर मस्त अशी याच्यावरती कोथिंबीर ची भाजी बघा आणि मस्त असा ठेचा. ही माझ्या घरात मी बनवतेच नेहमी ठेचा, म्हणजे खाऊ वाटला ना बनवते. आणि मस्त असा आपला भात, मस्त असा भात आणि चपात्या. त्याच्यामध्ये मस्त असं गाजर. आणि हे गाजर ना फक्त थंडीच्या दिवसातच येतात आणि हे गाजर खूप खूप गोड असतात. आणि मस्त असं लोणचं. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.